सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडनदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जगामध्ये देव नाही असे माणसं म्हणतात। बरेच साधू संत सांगतात जगात देव नाही। तुम्हाला तुमचे आई बाप नसल्यावर तुम्ही कसे काय प्रगट झाला हा तर प्रश्न आहे का नाही। तुमचे आई बाप आहेत म्हणून तुम्ही प्रगट झालात। तशा प्रकारचा जगात परमात्मा आहे म्हणून जग आहे। जो उठतोय तो आता स्वतःचं ज्ञान मानतोय, स्वतःला सोनं समजतोय, असं नाही चालत। सत्याकडे चला, सत्याकडे, सत्य बोला, गप्पा मारू नका। परमेश्वर जगात आहे, मग तो कसा आहे, काय आपल्याला का दिसत नाही? याचं कारण असं आहे की परमेश्वराकडे जाण्याकरता आपल्याला काहीतरी साधन पाहिजे। जसं आकाशामध्ये आता यान सोडलंय, 2 कोटीपेक्षा जास्त किलोमीटर दूर गेलेलं आहे। त्याला इंधन दिलेलं आहे वेगळ्या प्रकारचं, म्हणून तिथपर्यंत चाललंय। आणि आपल्या विमानात जर समजा आपण पेट्रोल भरलं तर ते किती तास चालणार आहे? 2-3 तास चाललं का पडलं खाली। तशी तुमची सध्याची अवस्था आहे सगळ्या समाजाची। तुमच्याला जे इंधन पाहिजे परमेश्वराकडे जाण्याकरता ते तुमच्या शरीरात नाही, आणि जे नको आहे ते तुमच्याकडे आहे। रॉकेटच्या यानमध्ये विशेष प्रकारचं इंधन आहे, ते सूर्यप्रकाशावर तयार केलेलं आहे। त्यामुळे ते इंधन कधीच संपणार नाही, ते सारखं पुढं 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 जात राहणार। आणि तुमचे जे हवाई जहाज आहेत त्यांच्यामध्ये पेट्रोल भरलेलं आहे, आणि ते 4-2 तास चाललं का पडलं खाली, संपलं त्यांचं इंधन। तसे तुम्ही तत्वज्ञानची माणसं आहे सर्व जगात। तसं तुमच्या शरीरामध्ये परमेश्वर प्राप्तीचं जे खाद्य किंवा इंधन पाहिजे ते नाही, जे नको ते भरलेले। भूतियान मार्ग, तुमचं पितृयान मार्ग याच्याकडे खाणंपिणं तुमच्याकडे असल्यामुळं तुम्ही खऱ्या परमेश्वराकडे जाणार नाही, आणि तुमचा विकास होणार नाही, तुमचा समाज सुधारणार नाही, तो असाच राहणार आहे। ज्याच्याकडे देवयान मार्गाचं इंधन आहे, देवयान मार्गाचं साधन आहे, तो परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचणार, इतर कोणी पोहोचत नाही। आता त्याच्याकरता आपण या ठिकाणी आजचं आपलं प्रवचन 87 आहे, आणि विशेष प्रकारचं ज्ञान सांगणार आहे आपण की तुमचं इंधन काय करतं, कशा प्रकारचं पाहिजे, म्हणजे आपण ईश्वराकडे जाऊ। ओम सावन्ये सोम जाग्रवी पवस्वमेव वियाति अभिकोशम मधुच्युतम। हे सोमा परमेश्वरा, तुला वाहून न्यायला जाणारा, सतत दक्ष जागृत, परिपूर्ण जागृत असणारा, सतत दक्ष असणारा, परिपूर्ण दक्ष असणारा, देवांच्याकडे जाण्याची इच्छा असणारा अशा तुला रस ठेवण्याच्या परिपूर्ण सोमपात्रात गाळला जात आहे। तू सतत वाहत राहा, तू सतत प्रवास करीत राहा। आता या ठिकाणी परमेश्वराकडे जाण्याकरता काय पाहिजे निश्चित सांगितलं आहे। हो, सर्व जगाचे एकच परमेश्वर आहे, श्रीवत्सोक्षा भगवंत। श्री ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपास मूर्त्या दशांगुलम। तर याचं शिर जे आहे ते शिर म्हणजे सीताफळाला जसे चौकोन तोंड आहेत तशा प्रकारचं त्याचं शिर आहे, आणि हजारो हात, हजारो बाकीचे इंद्रिय आहेत। तर असा जो परमात्मा आहे तो शाश्वत आहे, त्याचं दिव्य शरीर आहे, आणि त्याच्याकडे आपल्याला जायचंय। म्हणजे वरण भात आमटी खाऊन किंवा कोंबड्या बकऱ्या कापून किंवा मंगळावस्तून जाता येत नाही।
जो म्हणतो जो तो म्हणतो आमच्या हृदयात परमेश्वर आहे, जो म्हणतो तिथं आहे. परमेश्वर सर्व ठिकाणी आहे हे सत्य ज्ञान आहे. परंतु आपला जो मूळ परमेश्वर आहे केंद्रस्थानी, तिथं जाण्याकरता आपल्याला कायचं इंधन पाहिजे, कोणती सामुग्री तयार केली पाहिजे, ती कशा प्रकारची पाहिजे, त्याचा आपण कसा उपयोग केला पाहिजे, सगळी माहिती आता या ऋच्यात सांगितलेली आहे. काय सांगितलं? हे सोमा, हे परमेश्वरा, वाहून न्यायला जाणारा, सतत दक्ष जागृत वाहून न्यायला जाणारा जो रस आहे, सोमरस आहे, तो सोमरस आहे तो आपल्याला देवापर्यंत नेणार आहे. म्हणजे आपण सोमरस सतत पित राहिलो, सोमरसाचा संपूर्ण आपण आहार घेतला, म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वर प्राप्ती, परमेश्वर आपण जाणं सहज शक्य आहे. पण जोपर्यंत तुमचा आहार अमंगळ आहे तोपर्यंत तुम्ही परमेश्वरापर्यंत काय, पण तुमच्या घरापर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाहीत. डुलत रस्त्यात पडताय. सांगायचा मुद्दा असा आहे की सोमरस जो आहे तो वाहत तयार केल्यानंतर तो देवांकडे जात आहे, आपल्या नेत आहे. त्याला ठेवण्याकरता सोन्याच्या भांड्यात ठेवावं लागतं. कारण का? आता याच्यामध्ये एक महत्वाचं सायन्स शास्त्र आहे की सोन्याच्या भांड्यामध्ये, सोन्याच्या तांब्याच्या सोन्याच्या पत्र्यामधून अल्फा किरण आरपार जातात, गॅमा आणि बेटा किरण जात नाही किंवा ते आत येत नाहीत. म्हणून या सोमपात्राला सोन्याच्या भांड्यात या सोमरसाला ठेवायचं. नंतर त्याच्यावर गायत्री मंत्राचे संस्कार करायचे. आणि हे सगळं झाल्यानंतर ह्या सोमपात्राचा जो सोमरस आहे त्याच्यामध्ये सोन्याचा अंश उतरला जातो. आणि तो सोमरस पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती तयार होते, देवाकडे जाण्याची शक्ती तयार होते, परमेश्वराला ओळखण्याची शक्ती तयार होते, दिव्य ज्ञान प्राप्त होते, तिसरा डोळा उघडतो. हे सगळ्या ज्या कला आहे, चमत्कार आहे, ते सोमरसामुळे घडतात. त्या यांना सूर्यप्रकाशाचं इंधन दिलेलं आहे, म्हणून तो सतत कोट्यावधी मैल लांब दूर गेला, 2 कोटीपेक्षा जास्त लांब गेलेला आहे. पण आपल्या विमानामध्ये समजा आपण 100 लिटर पेट्रोल भरलं, ते हवेत सोडलं, तर ते फक्त 10, 5, 2, 400 किलोमीटर जाऊन पुन्हा खाली उतरावं लागत, पळलं म्हणून समजायचं. तशा प्रकारचं तुमचं जे सर्वसामान्य जो पब्लिक आहे, समाज आहे, भक्त आहेत, वरण भात खाणे, आमटी खाणे, नंतर महामंगळ खाणे, यात तुम्ही जड झालेला आहात. कारण तुमच्या शरीराचं इंधन आहे ते परमेश्वरापर्यंत तुम्हाला नेऊ शकत नाही आणि ते नेणार पण नाही. हजारो पिढ्या गेल्या तरी तुम्ही परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. मग तुकाराम महाराज कसे काय वैकुंठ गेले? कारण त्यांच्या शरीरामध्ये सोमरसाचा अंश जास्त होता. भांडाऱ्या डोंगरावर गेल्यानंतर ते झाडं फळं खूप असायची आणि ते खायचे, त्यामुळे त्यांना सोमरसाचं ज्ञान प्राप्त झालं, सोमरस प्राप्त झाली. म्हणून ते सदैव त्यांचं इंधन शरीराचं परमेश्वरापर्यंत जाण्याकरता सामर्थ्यशाली ठरलं. आपलं काय ठरत नाही, तर आपण वरण भात आमचे पितर देवांचं खातो आणि त्याप्रमाणे आपलं इंधन परमेश्वरापर्यंत जात नाही. म्हणून सोमरस जो आहे ते जे भक्तांनी देव पेतात ते फक्त मूळ परमेश्वराकडे जातात. भूलोक, अंतरिक्ष लोक आणि दुलोक. दुलोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वीलोक आणि अंतरिक्ष म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड, तारांगण, या म्हणजे पितरलोक फिरतात. आणि याच्या पलीकडे दुलोक म्हणजे स्वर्गाचा लोक आहे. तो स्वर्गलोक आहे, देवलोक आहे, तिथं राहतात. आणि त्या देवलोकांच्या पलीकडे अनंत कोटी प्रकाश वर्ष अंतरावरती मुख्य परमेश्वर राहतो. त्याचा नाश होत नाही, तो जन्माला येत नाही, तो मरत नाही, तो तसाच. मग हा परमेश्वराचा कोण? पंचमहाभूतापासून जग निर्माण झालं. तर परमेश्वर पहिले छंद निर्माण झाला, स्वर आणि छंद. ज्याप्रमाणे भुईमुगाच्या शेंगाचा जे टर्पल तयार होतो, छंद आणि स्वराने बनतं ते. मग त्यात मगा जेवण शेंगदाणा तयार होतो, त्याला बारीक आतमध्ये कोंब येतो, म्हणजे त्याला जीव आला. तशा प्रकारचा आधी भगवंताने कवच तयार केला, निर्गुण निराकार भगवंताने.
आणि ते कवच तयार केलं ओंकाराचं. त्याच्यामध्ये त्यांनी प्रथम कवच तयार केलं छंद आणि स्वराचं. मग त्याच्यामध्ये परब्रह्म जे आलं त्या आतमध्ये त्याने आपलं सगुण स्वरूप प्रगट करून दाखवलं. म्हणजे निर्गुण सगुण जो परमात्मा आहे तो असा प्रथम निर्माण झालेला आहे. पंचमहाभूताचा परमात्मा नाही, परमेश्वर हे ब्रह्मच आहे, ब्रह्मस्वरूप आहे त्या शरीरामध्ये. आणि ते शरीरामध्ये सगळे अवयव आहेत. तो परमात्मा तो सहस्र शीर्षा सगुण रूप धारण केलं. मग जगाला आरंभ झाला. इथपर्यंत आपण पाहिलं तर कशामुळं महादेव काय खातो, निराहार आहे. मग अमृत पितो, सोमरस घेतो, बस. मग ह्या देवाकडे जायचे आपल्याला, म्हणजे आपल्याला सोमरस पिला पाहिजे. किंवा पृथ्वीलोक ओलांडायचा, मग अंतरिक्ष लोक ओलांडायचा, अनंतकोटी ब्रह्मांड. पुढे जायचं देवलोक, अनंत देवलोक आहे ते वाड्या ओलांडायचे सोडून. त्याच्या पुढं सत्यवैकुंठ कैलास हे जे लोक आहे 7, त्यांना बोलावून अनंत प्रकार शांतराव गेल्यानंतर आपल्याला एक दिव्य स्वरूप असं स्वयंप्रकाशित जग दिसेल. आणि तिथं मात्र आपला जो मुख्य परमात्मा आहे तो तिथं राहतो. तपश्चर्या केली पाहिजे. नुसता गप्पा मारून किंवा 2 पुस्तकं लिहून समाज दिशाभूल करू नका. कारण का, परमेश्वर आहेच आहे. तो आहे म्हणून तुम्ही आहात. तो नसताना तुम्ही कुठून येणार आहेत. सांगायचा मुद्दा असा आहे की परमेश्वराने प्रथम आपल्या शरीर निर्माण करताना प्रथम काय निर्माण केलं. सोम सहस्र शीर्षः पुरुषः सहस्राक्षः सहस्र प्रथम परमेश्वराने आपल्या पहिला छंद कोणता निर्माण केला. जगामध्ये पहिला छंद निर्माण जगती छंद निषाद स्वर, सर्वात मोठा 72 अक्षरात. आणि तिथं त्या पहिल्या आपल्या प्रथम त्यांनी 36,000 केंद्र मेंदूत तयार केली. मेंदू तयार केला 36,000 केंद्राचा. आणि त्यातून पुढे मग शरीराला सुरुवात झाली. जगामध्ये प्रथम काय निर्माण झालं तर मेंदू प्रगट झाला 36,000 केंद्राचा. आणि मग शरीर कसं बनवायचं, शरीराचं कोणते अवयव कसे ठेवायचे, काय करायचे पुढचा पाहणार आहोत. तर 36,000 केंद्र ठेवली तयार करून भगवंताने. आणि ती 36,000 केंद्र आपल्या शरीरात आहेत. मग ती जसे तसे कार्य करतात का नुसतेच गप्पा मारले जातात, हा प्रश्न आहे. तर हा जो प्रश्न आहे तो आता या ठिकाणी आपण थोडक्यात पाहू. आपल्या मेंदूमध्ये 36,000 केंद्र आहेत. तर आपलं हृदय जे आहे त्याच्यामध्ये व्होल्टेज नंबर 1 आणि व्होल्टेज 6, 1 ते 6 म्हणजे व्होल्टेज आपल्या शरीरामध्ये. ते सगळे व्होल्टेज 10 mm यायला पाहिजेत. ते 10 mm आले मग त्या सगळ्यांची पण 60 mm. मग 60 mm ला 36,000 केंद्र काम करतात, हे सिद्ध झालं. आणि मग आपलं शरीर पुढं बनवायला किंवा जायला अवघड काही चाललं नाही. मग आपलं पुढं काय झालं, 36,000 केंद्र मेंदू शरीरात तयार झाले, मेंदू तयार झाली. या 36,000 केंद्राची परिस्थिती अशी आहे की आपल्या शरीरामध्ये 36,000 केंद्र काम करतात का. जर समजा व्होल्टेज नंबर ECGचा नंबर 1 ते 6 व्होल्टेजमध्ये 60 10 mm प्रमाणे 60 mm आलं बिहेरी सगळ्या 6 जणांची, तर आपल्या शरीरामध्ये मेंदूमधली 36,000 केंद्र काम करतात. कारण हृदय आणि मेंदूच्या संवेदना आहेत त्या, म्हणून 36,000 केंद्र काम करतात बरोबर. जर समजा तुमच्या 6 बटनाची 50 mm जर आलं, 50 mm बेरीज झाली तर आपल्या मेंदूमध्ये 30,000 केंद्र काम करतात. 6,000 केंद्र बंद आहेत. त्या 30,000 केंद्रामध्ये अल्फा किरण आहेत, दैवी शक्ती आहे, सामर्थ्य आहे. पण 6,000 केंद्रामध्ये गॅमा बेटा किरणांचा सुळसुळाट झाल्यामुळं मेंदूमधल्या विकृती वाढलेल्या आहेत. ट्यूमर, अमुक तमुक किंवा मज्जातंतू तुटून जाणे, अशा प्रकारचे अनेक प्रकारच्या व्याधी मेंदू तयार होतात. आता सांगायचा मुद्दा असा आहे की 36,000 केंद्र जर आहेत तर ती 60 mm प्लस 36,000 केंद्र आहेत. 50 mm जर बेरीज झाली तर 30,000 आहे, 6,000 केंद्र बंद आहेत.
ती काम करीत नाही. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही वेळा बरं वाटतं, काही वेळा शांती वाटते, काही वेळा दुःख वाटतं, काही वेळा हुरूर वाटते, कामाची इच्छा, काही वेळा आपण हुरपाने काम करतो, काही वेळा करीतच नाही. कारण आपला मेंदू तल्लख बनला नाही. 6,000 केंद्र बंद झाली. आता पुढं समजा जर आपण पाहिलं, जर 30 mm 6 बटनाची बेरीज झाली, तर सगळी केंद्र आपले 18,000 काम करणार. 18,000 केंद्र मेंदूची बंद असणार. आणि ही केंद्र मेंदूची बंद झाली तर आपण कार्यच करू शकणार नाही. 18,000 केंद्र झाली कम म्हणजे आपण जवळजवळ निमा टक्के म्हणजे माणूस 2 तास काम केले की 1 तास झोपणार, पुन्हा 2 तास काम केलं की पुन्हा 1 तास झोपणार. तेव्हा विश्रांती सारखी घ्यावीशी वाटणार, झोपावीशी वाटणार, काम करायची इच्छा होणार नाही, धंदा पाणी करणार नाही, नोकरीला जाणार नाही, शाळा पोरं शिकणार नाहीत. अशा दृष्टीने ही परिस्थिती निर्माण होते. 60 MM वाल्या जी माणसं आहेत त्यांची बुद्धी 100% काम करते. पण 50% वेळांची बुद्धी 80-90% येते. 30% 50%वर येते. म्हणजे खाली बुद्धी सरकली, बुद्धिमत्ता कमी झाली. मग आता तुमच्या मेंदूची केंद्र किती आहेत ते आपण आता पाहिली. 40-30 जर आली समजा सगळ्या 6 बटनाची बेरीज, तर आपल्या मेंदूला जे काही म्हणजे गती आहे पाहिजे ती मिळत नाही. मग आपलं शिक्षण अर्धवट सुटतं, मग आपलं जीवन अर्धवट सुटतं, मग आपल्याला भीती वाटते, मग आपलं मेंदू विचार करताना आपण विचार करतो, अरे काय खरं नाही, पळा पळा पळा, आपल्याला जमायचं नाही, पुढचा माणूस वेगळा दिसतोय. म्हणजे आपल्या शरीरातल्या विचारसरणीची, विवेक बुद्धी करण्याची किंवा समाजात आपला प्रतिष्ठा निर्माण करण्याची ताकद कमी झालेली असते. आणि मग आपण वाटेल तसं बडबड करू सुटतो, कारण आपल्या मेंदूची ताकद कमी आहे. म्हणून देव नाही, धर्म नाही, अमुक नाही. तर अरे देव नाही, धर्म नाही नका मानू तुम्ही, पण तुम्ही स्वतः तरी माना ना. आहे का नाही तुमच्या डोक्यात 37 केंद्र चालू? ECG काढून बघा, मग मग बोला. तुमच्या शरीराचे 60 बटनाची बेरीज 60 MM आल्यानंतर तुमच्या शरीरामधली 36,000 केंद्र जशी तशी पूर्णपणे काम करून PhD वगैरे असे मोठमोठे विषय, डॉक्टर, वकील असे मोठे शाखा, कॉम्प्युटर इंजिनियर अशा मोठ्या शाखेमध्ये आपण प्रगती करू शकतो. आणि परमेश्वराकडे जाण्याकरता आपल्याला जायचे, परमेश्वराकडे भेटायचे. तर परमेश्वराच्या शरीरा मेंदूमध्ये 36,000 केंद्र आहेत, जसे तसे 100% चालू. तो आपले सुद्धा 100% केंद्र जसे तसे चालू पाहिजेत. तेव्हा आपण परमेश्वराजवळ जाऊन सावित्रता मुक्ती मिळू शकतो, तशी मिळू शकत नाही. कारण इज इक्वल टू 1 1 अशा दृष्टीने हे गणित आहे. तर जर समजा तुमचे मेंदूचे केंद्र 30,000 काम करीत आहेत आणि तुम्ही देवाकडे निघाला, 6,000 केंद्र बंद आहेत, तर तुम्हाला परमेश्वर दिसन, पण तुम्हाला परमेश्वराची शक्ती किंवा त्याची अवस्था प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळं आपल्याला मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे जर आपले समजा 18,000 मेंदूचे केंद्र चालू असते आणि 18,000 काम करीत नाहीत, तर निम्मं शरीर आपलं पंगू बनतं, काम करीत नाही, इच्छा होत नाही. आणि जरी समजा आपण काही शेती म्हणा, नोकरी कुठं करायला लागलो, कुठं देवधर्म करायला लागलो, तरी आपल्याला आळस येतो, भक्ती करता येत नाही, काम करता सोडून काय काय देवाची भक्ती जे सोडून मरून जाऊन ते काय जरूर नाही. कारण असं कारण आहे की परमेश्वराच्या ज्या सहस्र शीर्षामधून जी लहरी आपल्याकडे येतात, त्याचे सगळ्या लहरी आपल्याला फक्त 18,000 मिळतात. तर 18,000 मिळत नाहीत, म्हणून आपला परमेश्वराची म्हणा असं देव एवढी भाषा वापरून मोकळं होतो. जर 30,000 केंद्र चालू असतील, हा देव आहे बरं का, आहे बरं का, पण निश्चित आपलं स्वरूप सांगत नाही, निश्चित निर्णय करीत नाही, आणि त्यामुळं आपण सुद्धा पिछाड होते, पंगू ठरतो. आता पुढची गोष्ट अशी आहे की याच्यापासून आपल्याला काय फायदा होणार आहे. आता आपण आहे याच्यापासून आपलं काय होतं, आपलं आयुष्य वाढेल का याच्यापासून. आपल्या मेंदू हा शरीराचा राजा आहे. त्याचं जर संगोपन व्यवस्थित झालं तर आपलं आयुष्य वाढू शकतं. आता समजा 60 MM जर तुमचं केंद्र 36,000 आलं, तेव्हा तुमच्या
तुमचं आयुष्य 100 वर्षाचं असतं. पण जर समजा ते 50 mm आलं, ते जर 50 mm आलं, तर तुमचं आयुष्य तुमचं आयुष्य 83% येईल जवळजवळ. म्हणजे तुमचं 30,000 केंद्र तुमच्या शरीरात चालू आहेत, 60 mm बेड झालेले आहे, तेव्हा तुमच्या मेंदूचं आयुष्य 83 वर्षाचं आहे. परंतु आता आपण ज्यावेळेला आपलं ECG काढला, आज तुमचं वय 40 वर्षाचं आणि 40 वर्षाचा ECG काढल्यानंतर त्याच्यात जर आपल्याला 30,000 केंद्र काम करतात आणि आपलं बेरीज 50 mm आहे आणि 83 वर्ष पुढं मेंदू आपलं काम करणार, कुजणार नाही, नष्ट होणार नाही. तेव्हा 40 वर्ष पाठीमागच्या आधी पुढचे 83 वर्ष, म्हणजे 40 आणि 83 झाले 123 वर्ष. म्हणजे तुमचा मेंदू 123 वर्ष शरीराचं देखभाल करणार आहे. मग तुमचं आयुष्य किती वर्षांनी वाढलं? 100पेक्षा 23 वर्षांनी वाढलं. म्हणजे आयुष्य वाढण्याकरता आपल्या शरीरातला मेंदू भक्कम पाहिजे, तो आपलं आयुष्य वाढतं. मेंदूतली 36,000 केंद्र लूज होत चालली तर आयुष्य कमी होत चालणार आहे. जर समजा आपल्या शरीरामध्ये ही केंद्र जी आहेत ती अशा पद्धतीने गणित म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगले, तर याच्यामध्ये ऋषी मुनी योगी तपस्वी यांचे आयुष्य वाढत असते आणि ह्या आयुष्य वाढल्यानंतर मग त्यांचं आयुष्य वाढून त्यांना ज्ञान प्राप्त होत. शिर सलामत पगडी हजार. आपल्या शरीरातली 36,000 केंद्र जसेचे तसे राहावेत म्हणून अभ्यास करणे आवश्यक आहे. सोमरस पिणे आवश्यक आहे. सोमरस पिल्यानंतरच ही केंद्र जशी तशी राहतात, तशी राहू शकत नाहीत. परमेश्वराच्या लहरी आपल्याला आल्या पाहिजेत. आपलं ज्ञान परमेश्वराकडे गेलं पाहिजे. तसं तुमच्या मोबाईलची बॅटरी चार्जिंग पाहिजे, तसेच त्या दुसऱ्या माणसाची बॅटरी चार्जिंग पाहिजे. म्हणजे एकमेकांचा संवाद, एकमेकांना आपण दिसून बोलू शकतो. त्याप्रमाणे आपल्यामध्ये सोमरस जो आहे तो भरपूर पाहिजे. तो सोमरसाची अवस्था, अमृतावस्था देवामध्ये पाहिजे, परमेश्वरामध्ये. मग त्याच्या आपल्या लहरी पूर्ण येते. म्हणजे कधी? जेव्हा MM 60 आणि 36,000 केंद्र पूर्ण काम करत असतील तेव्हा परमेश्वराचं आपलं इत्थंभूत दर्शन होतं. तसं होत नाही. हे शास्त्र आहे, प्रयोग करून बघा मग बोला. आधी करा मग केले मग सांगितले. कारण का? त्याचं कारण आहे की माझ्याकडे अनेक लोकांचे मी व्होल्टेज तपासले 8-8, 60 सालापासून. तर बरेच लोकांचे व्होल्टेज 6चे, कोणाचे 50 आले, कोणाचे 30 आले. 30 आले म्हणजे 18,000च झाले. 18,000 केंद्र चालले, 18,000 चालतच नाही. म्हणजे तो मनुष्य निम्या वयामध्ये गळून चालला, काम करेना, म्हातारा झाला, थकून गेला. आता काय करावं? अशा दृष्टीने शरीरातला मेंदू गेला, उपचार करायचा. एक मनुष्य माझ्या काल म्हणला, महाराज मला लय त्रास होतोय आणि काय काम करायची इच्छा होत नाही, काय नाही, आता काय झोपून असं वाटतंय. मी त्याला म्हणलं ECG काढून घेऊन ये. त्याने ECG काढला तर तो भरला 30 mm. म्हणजे तुझा ECG 30 mm आहे, तर तुझं आयुष्य किती? 50 वर्षाचं. 60 mm ला 100 वर्ष, तर 30ला 50 वर्षाचं आयुष्य. आता या मेंदूचं आयुष्य तो 50 वर्षाचा आहे. आज तुझं वय किती आहे? ते मला 30 वर्षाचे. म्हणजे 30 अधिक 50 म्हणजे बरोबर 80 वर्षे तुझा मेंदू काम करणार आहे. याच्याकरता तू सोमरस पे आणि थोडं वाढव. मग त्याने सोमरसाची पद्धत सुरू केली. उसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस, हे सोमरस त्याने सुरू केले प्यायला. मग त्याच्या 6 महिन्यानं, 1 वर्षानंतर पुन्हा टेस्टिंग झाली. तेव्हा त्याच्या शरीरातली 6 बटणं
10 प्रमाणे 60 झाली, म्हणजे त्याची बंद पडलेली जी 18,000 केंद्र होती म्हणजे ती पुन्हा चालू झाली. आणि मग तो तरतरी झाला, तरुण माणसाकडे फिरायला लागला, गप्पा मारायला लागला, काम करायला लागला, उत्साह वाढला, इच्छा वाढली आणि सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. तर याचं कारण आहे की आता समाजामध्ये जवळजवळ 99% लोकांना हा मोठा विकृती आजार आहे. मेंदू आणि हृदयाचा संबंध तुटला जातो, तो साधला पाहिजे. खाण्यापिण्यामुळे तुमचे कार्डिओ आता कमी कमी होत चाललेले आहेत. तेलकट, आंबट, अमुक तमुक हे खाण्यामुळे तुमचे कार्डिओ कमी होत चालले, त्यामुळे तुम्हाला तुमचा पण संपर्क तुटलेला आहे. आता एखादं विमान आकाशात गेलं आणि त्याचं रडार यंत्राचा संपर्क तुटला, बा काय लागत नाही, ते कुठं पडलं तपास नाही. तशा प्रकारचं का तुटला संपर्क त्याचा, तर त्याच्यात जी मशीन आहे आणि पृथ्वीवर जे यंत्रिका म्हणजे विमानतळावर मशीन आहे, ते दोघांचं जे कंट्रोल टॅक टॅक टुक टॅक टुक चालू असतं सारखं, ते बंद झालं, बरं बंद. कारण का, तर विमानामधलं जे मशीन आहे त्यातले जे इंधन आहे ते कमी झालं, त्यामुळे विमानात संपर्क तुटला, दुसऱ्या दिशेला गेलं, कुठेतरी पडलं किंवा हवा चुकलं, जागा चुकून गेलं. तशा प्रकारचं आपण सुद्धा परमेश्वराकडे निश्चितनं जाताना फरफडत फरफडत दुसरीकडे जातो आणि परमेश्वर नाही, देव नाही, धर्म नाही. यार मग तुमच्यात तरी कुठं धर्म आहे? देव नाही, हा नाही मानित आम्ही देव. अहो आम्हाला तुम्ही भरपूर खायला द्या सगळ्या जगाला, आम्ही तुम्हाला देव मानू. ती पण तुमच्यात हिंमत नाही सगळ्या जगाला पोहोचायची. मग तुम्ही वळण्याचं काय कारण आहे? देव नाही ना, मग तो आम्ही म्हणू देव नाही, मग तुम्हाला आम्ही देव मानतो, तुम्ही आम्हाला खाया प्यायला द्या, आमचा सगळा प्रपंच संसार तुम्ही चालवा, आमच्या मानसिक गरजा भागवा, आम्हाला जे त्रास होतो तो बंद करा, पैसा अडका धन दौलत मिळवून द्या. हे आहे का हिंमत तुमच्याकडे? नाही. नुसतं गप्पा मारू नका. त्याचं कारण असं आहे की तुमच्या देव नाही म्हणणारी माणसं अशी बोलतात, मग पब्लिक अशी म्हणते सगळी की तुम्हाला आम्ही देव मानतो, बाकी सगळे देवधर्म सोडून देतो, तुम्ही आम्हाला खायला द्या, आमच्या गरजा भागवा, आमचं मानसिक शांती संतुलन बिघडून देऊ नका. तर देव आमचं मानसिक संतुलन बिघडून देत नाही, आमची जे 36,000 केंद्र आहेत ती कमी पडून देत नाही, व्यवस्थित चालवतो, म्हणून आम्ही देव मानतो. मग देव आहे, परमेश्वर आहे, साक्षात्कार होतो केव्हा? मेंदूमधली 36,000 केंद्र एकदम 10 मध्ये येतील, फुल स्टॉपमध्ये, तेव्हा मुख्य परमेश्वराचं दर्शन होतं. तसं होत नाही. आणि हे होण्याकरता हे वरण भात आमटे बिमटे खाऊन होत नाही. ते होतं दर्शन कशामुळं? सोमरस पेल्यामुळं होतं. आणि हा सोमरस पेल्यानंतर तुमच्या मेंदूतली केंद्र चालतात, त्यामुळं त्याची प्रगती होते, त्यामुळं आपल्याला सुख शांती समाधान मिळतं. तेव्हा आपल्याला ऋषी मुनी साधू संत जे आहेत, कंदमुळे खाणारे, सोमरस पिऊन राहणारे, हिमालयामध्ये सातपुडा पर्वत, अरवली पर्वत, सह्याद्री पर्वत, गिरनार, समुद्र, नद्यांच्याकडला गंगेचे काही बरेच साधू आहेत. थोडंसं फळाचा रस पितात आणि जीवन काढतात, तपश्चर्या करतात. त्यांची मेंदूची घडण, बुद्धीची घडण 100% पूर्ण झालेली आहे. म्हणून आपला मेंदू किती वर्ष काम करतो, कसं करतो, हे आता तुम्हाला सांगितलं. आता एखाद्याचं एक जण म्हणला की मला रात्रंदिवस झोप येत नाही, दुःख होतंय, काय करावं? तर आपल्या मेंदूमध्ये एक विशेष प्रकारची स्मरणशक्ती असते. म्हणजे कशी, की तुमचे आतापर्यंत किती जन्म झाले, तुमचे आईवडील किती झाले, आजोबांचे किती झाले, सगळ्या संस्कार तुमच्यात आलेले आहेत. हे सगळे संस्कार मेंदूमध्ये येतात आणि मग आपली छळवणूक होते. एक जण आला म्हणला, महाराज मला लय त्रास होतोय, मला दुःख सहन होत नाही, मला जगावशी वाटायची इच्छाच नाही. म्हणलं काय झालं तुला? अहो रोज एक एक तारा होती माझ्या जीवनाची, आयुष्याची. मग म्हणलं ठीक आहे बसा. म्हणलं एक रेषा वळली, सांगा तुम्ही कोण आहे का? पूर्वजन्माची ओळख. हां, पूर्वजन्म मी माणूस होतो. ठीक आहे. मग ते पुढे सरकला. दुसऱ्या जन्मात तो डुक्कर होता, त्याचे गुणधर्म त्यासारखे त्याच्या शरीरात यायला लागले.
त्याच्या माग जन्म तो कुत्रा होता, मग कुत्र्यासारखा भुकायला लागला. त्याच्या माग जन्मात तो घोडा होता, मग घोड्यासारखा वरडायला लागला. त्याच्या माग जन्मात तो बैल होता, मग बैलासारखा हंबरायला लागला. त्याच्या मागं सारखा तो शिव होतो, मग शिवासारखा वरडायला लागला. त्याच्या मागच्या जन्मामध्ये तो मग हरिण होतो, मग हरणासारखा तो पळायला लागला. आणि अशा दृष्टीने हजारो जन्म पाठीमागे जे संस्कार आहेत ते सगळे तुमच्यात आलेले आहेत. आणि मग सगळे देवधर्म केले, शांती केली, अमुक केलं तमुक केलं, नवग्रह शांती केली, सगळ्या ग्रहांचे हातपाय धुवून पाणी पिला तरी काही उपयोग होणार का? एवढं मोठं 36 आज तुमचे जन्म 10 लाख आहेत, आई वडील 10 लाख आहेत, पाहते म्हणजे 10 लाख म्हणजे 50 लाख संस्कार तुमचे आलेले आहेत. ते हटवायचे कसे? ते हटवण्याकरता साधन फार अवघड आहे. तपासून संपलो काय जमना, 100 जन्मापर्यंत पाठीमागं संपलो, कुठे तो देवधर्म सांगा ना. आणि हे कुत्र्याचं, मांजराचं, गाईचं, वासराचं असे निर्णय पशुपक्ष्यांची, कोकिळांची जन्म सांगायला लागला. मी अमुक होतो रे, मी तमुक होतो रे, असं ते सगळे संस्कार ते जागे झाले. त्यामुळे त्याचं रोज एक लक्षण तयार व्हायचं. घडीत माणसासारखं, घडी कुत्र्यासारखं, घडी वाकल्यासारखं, घडी यासारखं, म्हणजे त्याच्या शरीर संतुलन पूर्ण बिघाडलं. मग त्याला मी सांगेल की तू आता काय कर, सोमरस सोमरस प्या, सोमरस पेत जा. सोमरस प्यायला सुरुवात केली, फळांचा रस, उसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस, याच्यातलं काय घटक पेत राहा. तो प्यायला लागला आणि पेता पेता त्याला सांगितलं तू मला 1-2 महिने 3 महिने भेट. मग 3 महिन्याने तो मनुष्य माझ्याकडे आला. मला म्हणलं काय महाराज? म्हणलं आता आज पण रेषा वळण देवापुढे, कल्की दत्त महाराजांचं नाव घे आणि एक रेषा वळण. हां, काय आठवलं? काय आठवत नाही, काय आठवलं? काय आठवत नाही, कुत्र मांजर काय आठवत नाही, बोकड्या कुत्र काय नाही. सगळे मागच्या जन्मातले जे अनंत कोटी जन्मातले जे संस्कार होते ते सगळे संस्कार सोमरस पेल्यानंतर ते संपले. मागच्या सगळ्या व्याधी संपल्या. आता तुमचे जन्म समजा 50,000 50 लाख वेळा झाले, तर तुम्हाला एका जन्मामध्ये 3 वेळा 7.5 येते. मग आता ते 50 लाख गुणले 3 की झाले 15, 150. म्हणजे 1,50,00,000 वेळा शनीने तुम्हाला छळलेला आहे, अनेक ग्रहांनी तुम्हाला छळलेला आहे, अनेक वेळा तुम्हाला जादूटोणा करणे, काळी विद्या लागलेले आहे. हे सगळे संस्कार तुमच्यात आहेत आणि हे सगळे हटवण्याचं काम फक्त सोमरसाने केलेलं आहे, करीत आहे, चालू आहे. म्हणजे सोमरस पेल्यानंतर तो पुन्हा बोलला नाही, बसला. 7 रेषा वळल्या तरी तुम्हाला काय नाही, मी माझा मीच आहे, मला काय नाही झालं, माझा मीच आहे, मला काय नाही झालं, माझा मीच आहे. मग पुन्हा त्याला सांगितलं ती पुढं पाषाणशिळा आहे, पाषाणशिळा हात ठेव. मग पाषाणशिळा हात ठेवल्यानंतर त्याला देव दिसायला लागले. मग त्याच्या हाताबाहेर मुंग्या वगैरे काय आल्या नाहीत, किंवा त्याला कुठला त्या शरीरावर कुठला परिणाम झाला नाही आणि त्या शरीरातले सगळे दोष हटले. याचा प्रत्यक्ष पुरावा अमृत म्हणजे कलकत्ता महाराजांच्या पुढे एक शिळा आहे छोटीशी, त्या शिळा हात ठेवल्यानंतर याचे परिणाम जाणवतात. पूर्वीजन्माचे संस्कार कसे, आताचे कसे. मग तुम्हाला आता देव प्रसन्न आहे का राक्षस वाढतात? राक्षस जर उडत असणं मागं हात येतील, देव प्रसन्न पुढं हात जातील आणि आपली कृपा देवाच्या हात जागेवर राहतो. म्हणजे अशा अनेक प्रकारचे तिथं ज्ञान प्राप्त होतं शेळेवर. आतापर्यंत लाखो लोकांना अनुभव आलेला येणार आहे. तर आपल्या पूर्वजन्मातले सगळे संस्कार संपले की नाही, त्याला एकच पुरावा इथं म्हणजे पाषाणशिला. ओम ऊर्जा पाषाणशिला त्याच्यावर हात ठेवले की आपल्या हाताबाला कुठं मुंग्या नाहीत, कुठं दर्दून घाम येत नाही, कुठं शरीर जड होत नाही. जसं आपलं शरीर तसंच राहतं. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये पूर्वी जन्मातले कुठले दूषित अनुवंशिक दोष आलेले नाहीत आणि आपलं भगवंत कृपा आहे असं शास्त्र सिद्धांत इथं आहे. हे सगळं पूर्वी जन्मात रेकॉर्ड आहे, ते आपण तपासून पाहतो आहे. या ठिकाणी संशोधन चालू आहे. तर आता या ठिकाणी जर समजा तुमचे 10 mm येत असाने 10 साई बटणं, तर तुम्हाला आध्यात्मिक परमेश्वर आहे, तो सत्य आहे याचं ज्ञान होणार. जर समजा 6 mm जर आलं तर तुम्हाला दैविक देवधर्म प्रसन्न होणार. गणपती भेटला, शंकर भेटला, अमुक भेटला, तर मग हे सगळं प्रसन्न 6 mm मध्ये.
मेंदूच्या लहरी 6 mm मध्ये तुम्हाला ते दर्शन करून देणार. जर समजा 3 mm असेल तर भौतिक सुख, शेती करणे, नांगर हाकणे, मेंढरं वळणे, गुरं वळणे असे अनेक प्रकारचे दैविक म्हणजे भौतिक सुख प्राप्त होत. 3, 6, 10 अशा प्रकारचे व्होल्टेज आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह पाहिजेत. जर ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर धरसोड होते आणि जर निगेटिव्हच असतील तर आपला सर्वनाश होतो. म्हणून डॉक्टरकडे जाऊन आपलं ECG काढून तपासून बघा, म्हणजे तुम्हाला खात्री पटेल की आपले व्होल्टेज कसे आहेत. सगळे व्होल्टेज 10-10 MM पाहिजेत, तेव्हा आपल्याला सुख, शांती, समाधान मिळणार आहे. आणि त्याच्याकरता आपल्याला खूप आनंद आपला मेंदूचा विकास कसा होतो. आता एक जणाला म्हणले, महाराज आमचा पोरगा डॉक्टर होणार नाही असं भविष्य सांगते. नंतर दुसरा म्हणाला, नाही नाही आमचा पोरगा, हे पोरगा आहे ना, त्याचा फोटो काढा मेंदूचा, काही EEG काढा, त्याच्यामध्ये सांगितलं बा याची बुद्धी फार तल्लख होणार नाही, ते मंद पडणार आहे, तो काय डॉक्टर होणार नाही, का मोठ्या हुद्द्यावर जाणार नाही, तो असाच राहणार. सगळे दोघांनी निर्णय देऊन टाकले, ज्योतिषाने बी आणि विज्ञानाने पण. मी म्हणलं आता असं करू आपण, प्रयत्नांती परमेश्वर, मी या मताचा आहे. मग त्यांना सांगितलं तुम्ही सोमरस पिया, तुमचं मला ECG काढून दाखवा, EEG पण दाखवा. EEG पाहिली, ECG काढल्यानंतर ते ECG जवळजवळ 3 MM होतं. तेव्हा म्हणलं तुला दैविक सामर्थ्य म्हणजे भौतिक सुखाची याच्यामध्ये प्रणिती आहे. मग तू असं कर की सोमरस घे, रक्तगटामध्ये मंत्र म्हण, ये बी गणपती भक्ती कर, ओ विष्णू, ये शंकर, बी म्हणजे सूर्यराज भक्ती करायची. तुझ्याकडं कोणतं आहे? तू म्हणलं ये आहे. ये तर मग शंकरची भक्ती करा. मग त्याने शंकराची भक्ती करायला सुरुवात केली. भक्ती करायचा, रोज मंत्र म्हणायचा, पारायण करायचा, भक्ती करायचा, पारायण करायचा. पुढं मग त्याला म्हणलं सोमरस प्यायचा रोज. असं त्याने 3 महिन्याचा कोर्स पूर्ण केला. 4थ्या महिन्यामध्ये त्याचा ECG काढला. तो ECG आला 10 MM, 6 बटणं, 3चा 10 MM झाला. आणि त्याची इतकी बुद्धी वाढली की तो 1 नंबरचा डॉक्टर झाला. लक्षात ठेवा, सोमरसाने प्रगती केली. माझ्याकडे उदाहरण आहे, काय काय PhD झाली, बरेच लोक PhD झाले सोमरस पिऊन. जपान, अमेरिका, रशिया, परदेशात जाऊन आले. असं अनेक संशोधन करणारे PhD झाले. सोमरस पिण्याशिवाय PhD होता येत नाही, नवीन ज्ञान प्राप्त होत नाही. नवीन ज्ञान प्राप्त व्हायचं म्हणजे आपल्या शरीराचे जे मेंदू आहे, त्याच्या शरीराला त्या मेंदूमध्ये 36,000 केंद्र आहेत. प्रत्येक केंद्राला 1,000 तंतू आहेत आणि एकेका तंतूला अनंत बारीक छोटे तंतू आहेत. हे भौतिक तंतू आहेत. ही आपल्याला नवीन दैवी शक्ती किंवा उच्च ज्ञान प्राप्त करून देत नाही, नवीन ज्ञान होत नाही. मग सोमरस पेल्यानंतर ज्याप्रमाणे मटक्याला मोड फुटतात किंवा पिंपळाला पारंब्या येतात, त्याप्रमाणे यांना नवीन त्या केंद्रातून नवीन तंतू, मज्जातंतू निर्माण झाले आणि मग त्यांना, त्या माणसांना नवीन ज्ञान प्राप्त झालं. नवीन ज्ञान प्राप्त झालं, नवीन शक्ती आली, नवं ज्ञान झालं. मग त्यांनी आपल्या जीवनात PhD, डॉक्टर की, इंजिनिअरिंग असे मोठे मोठे होत्यावर त्यांना जागा मिळाल्या. का? आता आपलं शरीर, मी प्रयत्नवादी आहे, दैववादी नाही. देव देणे मला खायला, मी प्रयत्नाशिवाय आपलं यश मिळत नाही. तर प्रयत्न केला पाहिजे, तो आपलं ईश्वर प्राप्ती होईल, तशी होणार नाही. आता काय लोक म्हणते देवाची भक्ती करू नका, नका करू. काय लोक म्हणतात देव नाही, नाही. काय लोक म्हणतात देव आहे, आहे. पण याचं कारण असं आहे की देव असो नसो, आमचं जे संशोधन आहे ते असं आहे. आध्यात्मिक हॉस्पिटल आपलं आहे, या ठिकाणी एक नवीन ज्ञान समाजाला सांगितलं जातं. हा धार्मिक पद्धतीने वेद सायंटिस्ट, वेद सायन्स. तर हे असं शास्त्र आहे की त्या सांगितलं तुम्हाला बघा, तुमचा गट रक्तवाढी AB आहे, मग तुम्ही गणपती भक्ती करा, वो आणि विष्णूची आणि शंकराची बी आणि सूर्याची भक्ती करा. मग तुमचे पूर्वीचे जे संस्कार आहेत ते तुम्हाला लगेच चिकटणार नाहीत. तुम्हाला जी काळी विद्या, भीती आहे ती राहणार नाही. जीवनामध्ये परिपूर्ण सुख मिळेल आणि ते मिळालेलं आहे. म्हणून या पद्धतीने तो अभ्यास केला पाहिजे.
जगाला आता सर्वात मोठा एकच पर्याय आहे, वेद मंत्र आणि रक्त गट. 60 पासून आपण हा प्रचार करतोय. अनंत लोकांना, अनंत भाविकांचा फायदा झालेला आहे. मुख्य म्हणजे गटावरून भक्ती करायची, बाकी सगळ्या देवांची करायची, सोडायची नाही. कारण ते मित्रमंडळ सगळे आपल्या मदत करतात. तुमच्याकडे ये बी आहे ना, मग तुम्ही गणपती भक्ती करा, मग त्या गणपतीला ब्रह्मा विष्णू महेश सगळे युद्धी सिद्धी प्रसन्न होऊन तुम्हाला मदत करणार. उवाळाचं मग विष्णू तत्व आहे, विष्णू शक्ती मिळणार, मग त्याला सगळे मदत करणार. ई वाला शिवशक्ती मिळणार, त्याला सगळे प्रत्येकाला मदत करणार. बी वाल्याला सूर्य प्राप्ती होणार शक्ती, मग त्याला बाकी सगळे देवदेवता मदत करणार. अशा दृष्टीने हे शास्त्र आहे. तर त्या दृष्टीने जो भक्ती करेल, जगाला एकच आता सध्या पर्याय म्हणजे तुमच्या शरीरामध्ये प्रत्यक्ष परमेश्वराचा अंश आहे. आणि तो म्हणजे तो शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे, आकारश ब्रह्मा उकारश विष्णू मकारश रुद्रार्धमात्राश उकार अर्धमात्राश आकारश ब्रह्मा उकारश विष्णू मकारश रुद्रा अर्धमाश प्रकाशा नादहा असं सांगितलेलं आहे. भगवान शंकर आणि पार्वतीला एवढ्याच जग आहे, याच्यापेक्षा जग नाही. मग तोनी सांगितले हे कुठे आहे, तर प्रत्येका हृदयामध्ये मध्ये ओम गणपती अंटीजन आहे. ओम नंतर ओ गटामध्ये सुदर्शन ओम अंटीजन आहे. ए गटामध्ये शिवलिंग ओम अंटीजन आहे. बी गटामध्ये सूर्याग्नी चक्र ओम अंटीजन आहे. हे आपल्या शरीरामध्ये चिन्ह आहेत. तुम्ही नास्तिक आहात, तुमच्या शरीरात चिन्ह आहे. तुम्ही आस्तिक आहात, तुमच्या शरीरात चिन्ह आहे. प्रयत्नांती परमेश्वर ज्याला वाढवायचं त्याने वाढवा. नास्तिक पण आस्तिक होतात. आणि हे अंधश्रद्धा, डोकेबाजी, ही वाकडी तिकडे प्रवचन आणि धर्माची खिचडी, नानाविरा तुकडे, हे झालेले निर्णय पंथ, निर्णय मानवाचा समाजाच्या कल्पना, या सगळ्या या ठिकाणी विरून जातात आणि आपलं सत्यज्ञान प्राप्त होतं. मुख्य परमेश्वराकडे जाण्याकरता आपला रक्तगट स्मरून भक्ती करा, म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. अधिक माहितीसाठी शिरोळा भेटा. ओम श्री कलकत्ता महाराज के जय. श्री रामलिंग महाराज के जय. हाय ग्रीव घोरनदी गंगा मैया के जय. सर्व जगांचा नियंत्रण करता एकच परमेश्वर शिवक्षा भगवान. ओम सहस शीर्षा सहस्र पालमूर्त्या दशांगुलम स्वयंभूश्वराजा श्रीराम कलकत्ता महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5 महाशक्तीपीठ निर्माण करणारी महापन सागरेश्वरी जगदंबा महापन सागरेश्वरी महादुर्गा माता की जय. कालभैरव की जय. शरीश्वर महाराज की जय. खंडेश्वर महाराज की, हनुमंत की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. ऋषि अनुसया माता की जय. श्री गुरुदेव दत्त. हरिओम तत्सत. ओम शांती शांती.